आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय मंजू मॅडम, आज एकदम खुश दिसताय. हा मग कारण बी तसंच आहे ना. म्हणजे अगं त्या सत्याला असं उत्तर देऊन आले ना की तो परत कधीच मला माझ्या वर्दीवरनं चिडवणार नाही. काय वाघमारे, मस्त ना, सगळं छान निवांत बरोबर ना. हा हा काय हा तो गाण्या फिरंगी फरार झालाय. मीडियाचं प्रेशर येतंय आपल्यावर आणि तुम्ही काय करताय? हाफड्या घेताय, मजा करताय, सुट्ट्या घेऊन गायब होताय. हा काय चाललंय काय? सॉरी सर, पण लग्नाची पत्रिका ठेवायची होती देवासमोर म्हणून. वाघमारे जरा सुद्धा सिरियसनेस नाहीये तुमच्यात. तो गाण्या फिरंगी तुमच्यामुळे पळून गेलाय. खरंच सॉरी सर. मला कळतंय गण्या फिरंगीला पकडायचं लय प्रेशर आहे, पण माझ्या घरात लग्नाची घाई चालू आहे म्हणून. काय? कसलं लग्न? कुणाचं लग्न? विसरा ते सगळं. लिसन केअरफुली. त्या गाण्या फिरंगीला पकडा आधी, मग काय लग्न बिग्नाचं ते आलं ना लक्षात? सॉरी सर. साहेब, तिच्या घरात आता लगीन घाई चालू आहे. आणखीन घरामध्ये ती एकटीच कमावती आहे आणि सगळ्यात मोठी पण आहे. अहो पण पोलीस असलं तरी आपल्याला घरसंसार आहेच की. आणखीन ती घरासाठी जेवढी राबते ना तेवढंच पोलीस स्टेशन वरती सुद्धा प्रेम करते. आपण सुद्धा तिला घरातल्या माणसासारखं समजून घ्यायला पाहिजे सर. आणि तिचं स्वतःचं लग्न आहे. ठीक आहे, हे बघा वाघमारे, सॉरी सॉरी म्हणतोय ना आता मी. हा सर, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? माझं चुकलं. इथं सगळे एवढे गॅसवर आहेत आणि मी माझ्या दुसऱ्याच कामात. ओके, ठीक आहे, पण हे बघा वाघमारे, हे सतत रडणं थांबवा. कसं आहे, नवरी अशी रडायला लागली ना तर नवरदेव स्वतः तक्रार घेऊन येईल आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये. येते का लक्षात? हा मग वाघमारे कोण आहे मुलगा? काय करतो? नोकरी वगैरे करतो का? बोला ना. मी विचारलंच नाही. काय? अहो, ज्याच्या बरोबर लग्न करताय, ज्याच्या बरोबर आयुष्य काढायचंय, तो काय करतो हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? पोलीस आहात ना तुम्ही? सर, तो माझ्या आत्याचा मुलगाच आहे. बर, ठीक आहे, पण इथून पुढे काळजी घ्या, व्यवस्थित वागा. हा, आणि हे बघा, फक्त 4 दिवसांची सुट्टी देतोय. 4 दिवस फक्त. पण काय करावं सुचत नाहीये, कारण ही केस सुद्धा तेवढीच महत्वाची आहे ना. साहेब, मी एक सुचू का? नाही तर वाघमारे मॅडम लग्नात बिझी आहेत ना त्यांच्या. मग आपण या केसची जबाबदारी प्रिया मॅडमना दिली तर? नाही म्हणजे त्या पण या केसचा एक भाग आहेत ना आणि हुशार आहेत. पटकन पटकन केस सॉल्व्ह करतील. ठीक आहे, घ्या तुम्ही सुट्टी. थँक्यू सर. पण फक्त 4 दिवस. हा, 4 दिवस. प्रिया मॅडम. येस सर. या केसचे सगळे पेपर्स आहेत ना, ते एकदा नजरेखालून घाला. येस सर. साहेब, 1 मिनिट. लग्नाची पत्रिका. तुम्ही समध्याने यायचंय म्हणजे यायचंय. मला माझी फॅमिली हवी आहे माझ्या लग्नात. हो, आम्ही सगळे नक्की येऊ. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. साहेब,
बरं झालं वाघमाऱ्यांचं लग्न ठरलं. नाही त्यांच्या हातनं काय होईल असं वाटत पण नाही. पण प्रिया मॅडम कमी वेळेत मुसक्या बांधणार त्या गाण्याला, गॅरंटी आहे. हा ठीक आहे, बघू. अगं म्हणजे तुझी केस होती ना. अगं मी लग्नाच्या गडबडीत अडकणार, त्यापेक्षा घेऊ दे की तिला लीड. तसं बी मी असल्यावर गोष्टी अजूनच बिघडतात. बरं ते सगळं राहू दे, तुला लग्नात गिफ्ट काय पाहिजे? काहीच नको. अगं असं काय करते, सांग ना काय पाहिजे. तुम्ही सगळे याल ना माझ्या लग्नाला, तेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. बर चल निघते, लई काम आहे मला. चल. हे रत्नाचं रत्न, ती वाटी काय तुला खीर खायला आणली का? मम्मी खीर केली? पाय घासते नी. तू आहे ना त्या वाटीतून खीर खायच्या लायकीतच आहे. त्या वाटीने पाय घासायचा असतो, एवढं कळत नाही का तुला? मम्मी त्या पाकिट माऱ्याने माझं पाकिट मारण्याऐवजी तुला नेला असतं ना, बरं झालं असतं. मम्मी मम्मी आहे. दादा तुला दिलेलं वचन पुरं केलंय बघ. पर आता तू जर असतास तर किती कौतिकानं राबला असतास र. लेकीचं लगीन लई थाटामाटात लावून दिला असतास र दादा. मी आहे की, पण तुझा फक्त आशीर्वाद राहू दे र दादा, आशीर्वाद दे र. लय ध्यान होतंय दादाचं, पर मला चांगलं ठाव आहे. तुझ्या लेकीला ह्याचं काही कौतिकच नाही ना, म्हणून तर जोडीने पत्रिका ठेवायच्या टायमालाच बरोबर ड्युटी करायला निघून पळाली, आहे का नाही? हा बघ, 4 दिवस आता ड्युटी ड्युटी करत काय नाचायचीच का नाही, ती नाच म्हणाव. मग तिच्याकडे बघती मी कशी काय. ती रत्ना काट्याची सून हाय, त्याच्यामुळे इंगा तर दावलाच पाहिजे तुझ्या लेकीला. हा कवे त्या वाघमारे बाईची बघ कशी शेळी करून टाकली मम्मी साहेबांनी. आता ती पाकिट शोधलं का नाही कुणास ठाऊक, गावलंच नसेल तिला. काय रे, गावलं का त्या साहेबाचं पाकिट? घावलं, पण आम्हाला नाही. मग कुणाला? त्या कॉन्स्टेबल वाघमारेला. काय? होय, जाता जाता काय म्हणली माहितीये का? तुम्ही बी केलाच की प्रयत्न, गावला का नाही ना? कसं आहे ना, चोराला पकडायला पोलीसच लागतं, गुंडाचं काम नाही ते. असं बी म्हणली, लई शानपणा करत होती. साधं पाकिट गावलं म्हणून अशी बच्चा बच्चा बोलला असं वाटलं नाही कधी. त्या मुलीच्या बाबतीत नेमका तुमचा काय प्रॉब्लेम आहे रे? म्हणजे त्या मुलीनं काम केलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम, त्या मुलीनं काम नाही केलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम. आता तिच्या नावाने बोटं मोडत बसण्यापेक्षा घरात लग्न कार्य आहे, जरा तिकडे लक्ष द्या. सत्य दादा, उद्या तुझं प्री वेडिंग शूट करायचंय, ठरले ना आपलं, माहिती ना तुला? लईच भारी फोटोग्राफर शोधलाय बघा आम्ही. हा ठीक आहे, करू की. कोणासारखी करायची? रणबीर दीपिका की रणबीर आलिया, प्रियंका निक जोनस का सिद्धार्थ कियारा? नाही नाही, विराट आणि अनुष्का सारखी करूयात, लई भारी जोडी आहे त्यांची. ते बघू आपण, पण
रुपालीला विचारलं पाहिजे ना, तिला चालत असेल तर करू मग. चालेल की सत्याजी, करूया ना फोटोशूट सत्याजी. ए बलम्या, काय लावले हे असलं सत्याजी सत्याजी? कोण असं म्हणते विचार की. सत्याजींना काय नाही ग मम्मी, काय बी बडबड करत असतो ह्यो. तू लक्ष नको देऊ. बघितलं का मम्मी, सत्यदादा कसं आत्तापासूनच त्याच्या बायकोच्या मनाचा मान राखतोय ते. सत्यदादा, हॅशटॅग बेस्ट हबी इन द वर्ल्ड, हॅशटॅग सत्यरूप, हॅशटॅग लावा ताकद. इशे का? अरे पण आधी तिला विचारा, मग पुढचं बघू ना. विचारायचं काय त्यात? फोटोशूट आहे, चट दिशी या असं म्हणायचं. आणि हे बघ सत्या, तुला सांगून ठेवते, उगा बायकोचं नको ती लाड करू नकस, नाही तर डोक्यावर बसल. पहिल्यापासूनच चांगलं दाबून ठेवायचं असतंय. जी चूक मी केली ती तू करू नकोस. म्हणजे अगं मम्मी, लाड नाही, पण होणारी बायको आहे म्हणजे असं गृहीत धरून चालत नाही ना. आणि कुठल्या बी बाई माणसाला असं गृहीत धरल्याला मला अजिबात आवडत नाही बघ. शेवटी त्यांच्या बी काहीतरी इच्छा असतातच की. बघा किती समजूतदार आहेत आमचे सत्याजी, किती मान राखतात बघा आमचं सत्याजी. बेस्ट हबी इन द वर्ल्ड आहे सत्याजी. हा, बायकोचा मान राखत्यात आमचं सत्याजी. गबरे, लाजला लाजला. काहीही म्हण, सत्याचं बायकोबद्दलचं मत ऐकून या बाबतीत तो तुझ्यावर गेला नाही याचं जास्त समाधान आहे मला. बोलले चित्रकार, तुम्ही बसा तुमचा बरच खरडत. आम्ही मायलेक बघून घेतो आमचा मी काय करायचं ते. हा कशाला फोन करतोय? उचल, स्पीकर टाक. हॅलो रुपाली, हा बोला ना सत्याजी. काय करताय? काही नाही, बसली आहे अशीच. उद्या काय करताय? त्याच काय झालंय की घरचे म्हणत होते फोटोशूट करूया. हा ते बी उद्या लगेच, म्हणजे सगळं त्यांनीच ठरवलंय. पण तुम्हाला एकदा विचारायला पाहिजे ना, म्हणून फोन केला होता. अहो उद्या लगेच? होय का? काय झालं? नाही झालं काही नाही, पण असं ऐन वेळी कपडे वगैरे खरेदी करावे लागतील ना. अहो तुम्ही फक्त सांगा, अख्ख्या साताऱ्यातली कापड दुकानदार तुमच्या दारात येतील, ते बी कापडे घेऊन. हो ते सगळं बरोबर आहे, पण अचानक उद्या लगेच. हॅलो, अगं येडी बिडी आहेस का काय तू? हा वाय म्हणून टाकी त्याला. हा त्याला आपल्या प्लॅन वर जरा बी संशय आला नाही पाहिजे, कळलं का? ए मला नाही करायचंय हे फोटोशूट वगैरे. अगं कशाला काळजी करते, जेव्हा तुम्ही फोटोशूट करत असणार तेव्हा मी असणार की तिथेच. आणि त्याने तुला ओळखल्यावर? अगं तो काय, तुझा बाप बी नाही ओळखणार. हॅलो. हॅलो सत्यदादा, मी अमृता. अमृता? अहो ते नाही का तुम्ही मागच्या महिन्यात आमच्या ऍडमिशनचा प्रॉब्लेम सोडवला होता कॉलेजमध्ये, त्यात मी पण होते. थँक्यू त्याच्यासाठी. अगं तायडे, थँक्यू काय, त्यात कामच आहे आपलं ते. दादा अजून एक मदत पाहिजे होती. बोल की. ते आमच्या पप्पांची पेन्शन अजून नाही आली. लय चक्र मारले ऑफिसात, पण काहीच काम होईना झालं. पैशांची गरज होती हो आता मला. टेन्शन नको घेऊ, तुझं काम झालं असं समज. मी त्या साहेबांशी बोलतो, आणि तू बी जर तिकडे गेलीस तर माझं नाव सांग, लगेच काम होईल तुझं. चालतंय. अमरे कुणाशी बोलतेस ग?
अगं ते आपल्या पप्पांच्या पेन्शनचं काम होतं ना, त्यासाठीच एकाला फोन केलेला. मंजू, हा आई आले. येते. हॅलो सत्याजी, मी रेडी आहे. उद्या करूयात फोटोशूट आपण. ठीक आहे, जाऊया. बाकी ते मला शिकवा बर का, फोटोशूट मध्ये कसं उभं राहतात ते. अहो मी तसलं कधी काही केलं नाही ना. हो हो, तुम्ही नका काळजी करू, मी शिकवेन तुम्हाला. चालेल. सवे कवे, उद्या फोटो कसं काढायचं हे कुणीतरी कुणाकडनं शिकणार आहे बर का. कोण आहे रे बलमा दादा? तुम्हाला माहित नाही? नाही, कोण आहे त्यो? आपले सत्याजी. सत्याजी. कसं काय सत्याजी? उद्या कन्फर्म पप्पांच्या पैशांचं काम होईल. एकदा का पैसे हातात आले तर आईचा आणि दीदीचा दोघींचा बी माझ्या प्लॅनवर विश्वास बसेल. पण ही आत्याबाई घरात नसायला पाहिजे, नाहीतर समदे पैसे तीच हडपत. देवा प्लीज, यो शेवटचा चान्स आहे मला दीदीला वाचवायचा. प्लीज प्लीज प्लीज. प्लॅन फिक्स आहे ना आपला? हा, मन बदललाय आता. धनाजीराव, प्लॅन फिक्सच आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? आता कसला प्रॉब्लेम? सांग की मला, मी झटक्यात सॉल्व्ह करतो. हा. धनाजीराव, आता पळून जायचं म्हटल्यावर हातात पैसे पाहिजेत का नको? हा, मग काय करायचं आता? पैशाची काळजी तुम्ही नका करू. हा. पैशाचं काय ते माझं मी बघते. हा. उद्या मी पैसे घेऊन येते. हा. पण पैसे घरात आणल्यावर आत्या जर असली आणि तिला जर पैसे घावले, सगळ्या बट्ट्या बोळे. त्यापेक्षा घरातले समधी जण बाहेर असतील हेच बेस्ट. एवढंच ना अमरे, मग मी आयडिया करतो की. मी धनाजीराव, आता तुम्ही आयडिया करेपर्यंत तुमचं आणि दीदीचं लगीन उरकल. त्यापेक्षा ना तुम्ही मी सांगते ते ऐका. तुम्ही काय करा, तुम्ही आत्याला सांगा मला प्री वेडिंग फोटोशूट करायचे. नाही 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 अमरे, आता फक्त फोटो काढायचे ते तुझ्या सोबतच. परक्या बाईकडे धुंकून सुद्धा बघणार नाही मी. येडायस का? हो, किती वेडे हो तुम्ही धनाजीराव. घरच्या सगळ्यांना विश्वास बसला पाहिजे ना की तुम्ही लग्नाला तयार आहे, आणि त्यासाठी तुम्ही खुश पण दिसले पाहिजे. जरा जरी संशय आला ना तर सगळा खेळ खल्लास. बरोबर आहे ग अमरी तुझं. अगं तुझी हीच हुशारी ना मला घायाळ करती बघ. थांब एक मिनिट, थांब अमरी. डोंट फिअर व्हेन आय एम हिअर. हॅलो प्राजक्ता ताई, तुझ्या भावाचं लगीन आहे माहिती आहे ना तुला? तर माझं प्री वेडिंग फोटोशूट करणार का तू? कधी? कधी? उद्या. उद्या. उद्या? अरे उद्या ना मला खूप मोठी ऑर्डर आली आहे. अरे सत्या दादाचं प्री वेडिंग करायचंय आणि ते ना मला पैसे पण देणार आहेत. एक काम कर ना, तू एखादा गरीब फोटोग्राफर बघ ना. ठीक आहे. बाय. आता बघ. हा हॅलो, अरे मया. बोला की शेठ, आज आमची आठवण. अरे तुझ्या दोस्ताचं लगीन आहे माहित आहे ना तुला?
तर माझं प्री वेडिंग फोटोशूट करायचं होतं. तू करणार का माझं प्री वेडिंग फोटोशूट? अरे करणार की भावा, कशाला घाबरलास एवढा? अरे आपण तिच्यापेक्षा भारी प्री वेडिंग करू तुझं, एकदम झकास. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. अमरे डन. उद्या होईल आमचं प्री वेडिंग फोटोशूट. शाबास धनाजीराव, तसं हुशार आहे की तुम्ही. बर चला आता तयारी करायला पाहिजे ना. चला. कुठं तयारी करायला? हो, तुमची तयारी तुम्ही करायची, माझी तयारी मी करणार. ऑल द बेस्ट हा धनाजीराव. धनाजीराव म्हणती. काय मग सत्यजित सुर्वे, कसं आहे ना, चोराला पकडायला पोलिसच लागते, कारण चोराला पकडायचं काम हे त्यांचंच असते, गुंडाचं नाही. कळलं का? नीट लक्षात ठेवा. इशे कट.